जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय मल्हार आपण आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करावी देवा आज्ञा असावी आता माझेही कार्य पूर्ण झाले आहे देवा माझ्यासाठी आणखी काही आज्ञा आज्ञा असावी देवा ओम रुद्राय नमः म्हाळसा प्रायश्चित्त पुरे झाले आता मला तसे वाटत नाही म्हाळसा तू हट्ट करते आहेस आपण सांगितल्याप्रमाणे मी प्रायश्चित्त पूर्ण करीत आहे शरीरातला प्राण क्षीण होईपर्यंत मला हे प्रायश्चित्त करायचे आहे शरीराला वेदना देणे म्हणजे अध्यात्म नव्हे असेल कदाचित परंतु माझ्याकडून शब्द गेला आहे याला मी काय करू जोपर्यंत आपण प्रत्यक्ष येथे येणार नाही तोपर्यंत मी जलग्रहण देखील करणार नाही म्हाळसा तुझ्या या शब्दांमुळे मला एका घटनेची आठवण करून दिलीस ओम शिवाय नमः स्वामी मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल थांब पार्वती तुझे शब्द मागे घे स्वामी माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा
जशी तुझी इच्छा देई. तर तूच निर्णय घेतला आहेस तर ऐक. कृतयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरी. इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन होईल. तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल. या वरदानामुळे तुझ्या या निर्णयामुळे देवी सर्वाधिक त्रास तुलाच होईल. कृतयुगात तुला आणि जयद्रीला जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचे विस्मरण होईल. जेजुरीत कोणते संकट आले की काही अनर्थ झाला. पण असं जर काही घडलं तर मला आधी कळलंच असतं. नेमकं असं काय घडलंय की खंडेरायांनी मला प्रथमच बोलावणं धाडलं. पण ज्या अर्थी खंडेरायांनी बोलावणं धाडलं त्या अर्थी काहीतरी गंभीर कारण असणार हे नक्की. देवा, आपण असं अचानक बोलावणं धाडलं. काय झालं देवा? यापूर्वी आपण असं बोलावणं कधीच धाडलं नव्हतं. काही गंभीर समस्या देवा? प्रधानजी, पूर्वकर्म आणि सृष्टीच्या नियमानुसार सर्व घटना घडत असतात. आम्ही आपणास नेहमीच सांगत होतो की पार्वतीचे वचन खरे ठरावे म्हणून आम्ही म्हाळसा आणि बानूच्या आयुष्याचा भाग बनत आहोत. होय देवा, याबद्दल काहीच दुमत नाही. प्रधानजी, समस्त मनुष्य जातीला जे नियम लागू होतात तेच नियम आता आम्हालाही लागू झालेले आहेत. तेव्हा आम्ही जर सृष्टीचक्राचा आदर ठेवला नाही तर जनतेपुढे आमचा काय आदर्श उभा राहणार? देवा, आपणास नेमके काय म्हणायचे आहे? प्रधानजी, नारद मुनींना आवरण्याची वेळ आली आहे. त्यांचा हेतू कितीही उदात्त असला तरी भविष्यात अघटित घडू शकते याची त्यांना कल्पना नाही. आपली काय आज्ञा आहे देवा? प्रधानजी, नारद मुनी यांना नेवास येथे प्रस्थान कराव्यास सांगा. शेष काय करायचे ते आपण जाणता. होय देवा. मुनिवर, हे आपले काय चालले आहे? खंडेरायांनी मला आपल्याविषयी असे सांगणे मला अपेक्षित नव्हते. नारद मुनींना आवरावे ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो मुनिवर? मुनिवर, नारायण नारायण. मुनिवर, आज आपल्यामुळे खंडेरायांना अस्वस्थ झालेले मी पाहिले. आपण सृष्टीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करत आहात. क्षमा असावी प्रभू, पण माझा तसा हेतू नाही. मुनिवर, म्हाळसा देवींचा खंडेरायांशी विवाह ठरलेला असताना आपण बाणाईला खंडेरायांच्या आयुष्यात आणण्याची घाई का करत आहात? आम्हाला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा म्हाळसा देवी विवाहाच्या बोलणीसाठी जेजुरीस आल्या होत्या आणि अचानक खंडेरायांच्या देहावर हळद दिसायला लागली.
आपण बाणाईला हळदीच्या शिवलिंगाचा यंत्रविधी करायला सांगितलात म्हणून. असं होत असेल तर क्षमा असावी देवा. माझ्या कर्मामुळे माझेच आराध्य माझ्यावर रागावणार असेल तर हे सर्व व्यर्थ आहे देवा. मुनिवर, आपल्या मुखी सदैव आमचे नाम असते, त्यामुळे आपण केलेल्या कर्माचा दोष थेट आमच्यावर येतो हे विसरू नका. मुनिवर, मी आपणास आदेश देतो की म्हाळसा देवींच्या पर्यायाने खंडेरायांच्या आयुष्यात जी परिस्थिती उद्भवली ती पूर्ववत करण्यासाठी आपण तत्काळ नेवासे येथे प्रस्थान करा आणि कार्य संपन्न करा. जशी आपली आज्ञा प्रभू. नारायण नारायण. मुनिवर, आपण मला प्रिय आहातच, परंतु शिवलीलेमध्ये हे कठोर शब्द उच्चारणे आवश्यक होते. नारायण नारायण. अहो, आपण कमंडलू येथेच विसरून गेलात. तोच न्यायला आलोय. सर्व काही कुशल मंगल ना? देवी, आपण प्रायश्चित्त घेत आहात हे बरे नव्हे. आपण जर स्वतःला असा त्रास करून घेतलात तर तो खंडेरायांना देखील होईल. कारण आपल्या हृदयात खंडेरायांचाच निवास आहे. आपल्यावर अपार प्रेम करणाऱ्या व्यक्तीला असा त्रास देणे योग्य नव्हे. आपल्या विवाहाला आता फारसा अवधी शिल्लक नाही. समस्त सृष्टी आपल्या आणि खंडेरायांच्या विवाहाची प्रतीक्षा करत आहेत. अशा वेळी आपण त्याला आनंदानं सामोरं गेलं पाहिजे. आपण आनंदी राहिलात तर खंडेरायांना देखील आनंद होईल. देवी, आता मला याची देही याची डोळा आपल्याला भोजन करताना पाहायचे आहे. नारायण नारायण. हे प्रभू, कार्य संपन्न झाले. आता आपण आपल्या भक्ताला उपकृत करावे. नारायण नारायण. मला फक्त हे पात्र भरेल इतकंच पाणी हवं आहे माई. थांबा माई, मला त्या द्रोणातलं पाणी हवं आहे.
देवा खंडेराया, माझं व्रत पूर्ण झालं की नाही ते ठाव नाही. कारण कुणीतरी आलं होतं आणि त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेल्या द्रोणातलं पाणी मागितलं. आता मी या पाण्याला कसं नाही म्हणणार. आता मी खरं सांगू का, मी पाणी द्यायला नाही बी म्हणलं असतं, पण मग मनात विचार आला की देव कंच्या रूपात येईल कोणास ठाव, नाही का. देवा खंडेराया, मी मनापासून माझ्या परीनं हे व्रत केलं आहे, पण माझं व्रत पूर्ण झालं आहे की नाही हे मला कसं कळेल. देवा, देवा खंडेराया, देवा, नारद मुनींचे कार्य पार पडले आहे. आता आपण हे जलग्रहण करू शकता. आता खऱ्या अर्थाने आपली या परीक्षेतून मुक्तता झाली असं म्हणावं लागेल देवा. प्रधानजी, हा प्रसंग म्हणजे भविष्यातील घडणाऱ्या घटनांची नांदी आहे. नारायण नारायण. देवा, माझ्यावर प्रसंगच असा ओढवला होता की त्यातून बाहेर कसे पडावे हेच मला कळत नव्हते, पण त्यातूनच सर्व काही पार पडले.
या सोन्याच्या जेजुरीत येण्यापासून मला कधीही वंचित करू नका ही विनंती. प्रधानजींनी जेव्हा मला सांगितले की आपल्यासाठी जेजुरीचे दरवाजे कायमचे बंद होऊ शकतात, तेव्हा मी हेलावलो. भविष्यात असे अनेक कठीण प्रसंग घडतील तेव्हा आपण माझीही बाजू समजून घ्यावी देवा. माझ्याकडून कुठलेही विघ्न कसे घडेल देवा? विघ्न खऱ्या अर्थाने मी नाही, तो कुंभ काढतो आहे. मुनिवर, चिंता नको. आपण निश्चिंत असावे.